हाय एव्हरीवन, आज आपण ग्लास स्टोव कसा क्लीन करायचा हे बघणार आहोत। तर ग्लास स्टोव क्लीन करायसाठी तुम्हाला विम लिक्विड किंवा मग कॉलिन ह्याचा तुम्हाला यूज करायचा आहे। आणि त्याचबरोबर एक स्क्रबर आहे, हा स्पॉन्जीवाला एकदम नरम असा स्क्रबर आहे हा। तर प्रॉपर तुम्हाला स्कॉच ब्राईटचा स्क्रबर नाही घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या। आणि हा मायक्रोफायबरचा टॉवेल आहे, हा तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल किंवा तुम्ही डिमांडला गेला तर डिमांडमध्ये पण अवेलेबल आहेत असे। तर आता हे लिक्विड जे आहे ते मी त्याच्यावर टाकणार आहे आणि जे स्क्रबर आहे त्याने मी आता तुम्ही चेक करू शकता मी असं का केलं, कारण की गरम तर नाही आहे ना शेगडी, हे बघायचं आहे, चेक करायचं आहे। कारण गरम असताना कधीच गॅस शेगडी क्लीन नाही करायची, त्याच्यामुळे काय होतं ना, गॅसचे जे काच जी असते ना ती काच डॅमेज होण्याची फार चान्सेस असतात। त्याच्यामुळे पूर्ण तिला थंड होऊन द्यायची आणि त्याच्यानंतर क्लिनिंग करायला घ्यायची आहे गॅस स्टोव। कधी पण गरम ह्याच्यामध्ये तुम्ही क्लीन करायला घेऊ नका। कुठचेही ब्रँड असू द्या, कितीही ब्रँडेड असू द्या, गॅस शेगडी तुम्ही कधीच गरम हीटमध्ये कधीच तुम्ही गॅस शेगडी क्लीन करायला घेऊ नका। आणि तुम्ही स्क्रबर बघू शकता, मी जो स्पॉन्जीवाला म्हणजे नरम जो भाग आहे त्या भागाने मी क्लीन करत आहे। जिथे स्क्रबर आहे तिथून मी करत नाही आहे, कारण स्क्रबरनी काय होतं ना, ते जी शेगडी जी जी काच जी असते ना ती त्याच्यावरती अशा डॅमेज होऊ शकतात, म्हणजे असं खरबडल्यासारखं ते दिसू शकतं। त्याच्यामुळे त्या पोर्शननी नाही करायचं। आता हा जो सिल्वर कलरचा जो पोर्शन आहे, स्टीलचा जो पोर्शन आहे, तिथे तुम्ही असे काथ्याचे ब्रश किंवा ब्राशचे असे ब्रश येतात, ते तुम्ही वापरून तुम्ही हे क्लीन करू शकता आरामामध्ये, इझिली ते क्लीन होतात। काय होतं ना, दूध सांडतं किंवा चहा सांडतो त्याच्याने मग ते घाण होतं आणि त्या पोर्शनमध्ये सगळी ती जेव्हा उतू जातं दूध किंवा मग चहा उतू जातो, अशा सिच्युएशनमध्ये ते तिकडे साठलेलं असतं आणि आपल्याला घाईघाईमध्ये क्लीन करणं पॉसिबल नसतं, कारण सकाळचा रुटीन आपला फार बिझी असल्यामुळे। मग जेव्हा आपण क्लिनिंगला घेतो त्याच वेळेला ह्या पण गोष्टी आपण करू शकतो की तिथून आपण त्या ब्रशनी आपण क्लीन करू शकतो। आता माझं लिक्विड लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी मायक्रोफायबर टॉवेलने मी त्याला क्लीन करत आहे। कशा पद्धतीने मी क्लीन केलं आहे, जो क्लॉथ होता तो तुम्ही वल्ला पण घेऊ शकता किंवा सुका पण घेऊ शकता, डिपेंड्स ऑफ यू। स्टार्टिंगला मी कधी सुका घेते आणि मग नंतर त्याला वल्ला करून डबल पुन्हा एकदा मी कपड्यांनी पुसून घेते, कारण सुक्या कपड्यामध्ये आणि वल्ल्या कपड्यामध्ये जे आपण पुसतो ह्या दोन्ही कपड्यांमध्ये एक फिनिशिंग वेगळीच येते। त्या ग्लासवरती खूप छान फिनिशिंग येते आणि खूप इझी आहे गॅस स्टोव हा क्लीन करणं। म्हणून असं बिलकुल आळस तुम्हाला येणार नाही की गॅस स्टोव मी क्लीन करू की नको करू किंवा कसा करू। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने गॅस स्टोव क्लीन झालेला आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अनेक जणींबरोबर